नमस्कार, मी जगदीश गौड। आता वळूयात पुढील बातमीकडे। पुढील बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। या ठिकाणावरून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली। प्रकरण असं आहे, ग्रामपंचायतीने कार्यक्रम आयोजित केला होता सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी, आणि नेमकं त्यावेळेस त्यांनी मंचावर, स्टेजवर काही नर्तकी आणल्या होत्या, ज्या अश्लील डान्स करत होत्या, नाचत होत्या। पदर पाडून त्यांचा डान्स सुरू होता आणि नेमकं त्यांनी त्या स्टेजच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती झाकून ठेवली होती आणि हे स्वतः ते कबूल करत आहेत। इथे प्रश्न हा झाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता किंवा त्या पूर्व संध्येला हा प्रकार झालेला आहे। ज्यावेळेस सरपंच, उपसरपंच यांना विचारणा केली गेली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त, जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला नाही। हा कार्यक्रम आम्ही शिवरात्री निमित्त आयोजित केला होता आणि आम्ही मागील 6 वर्षापासून हा कार्यक्रम घेत असतो। यामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो। मित्रांनो, आमच्या देशाकरता, महाराष्ट्राकरता अत्यंत दुःखाची बाब आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली बिभत्सपणा, अश्लीलपणा हा जनतेसमोर मांडला जातो आणि दरवेळेस या प्रकारचे गाणे म्हणून या ज्या नर्तकी आहेत या अश्लील भावभाव करून नाचत असतात। आता हा व्हिडिओ बघा जो सोबत चालू आहे। मला माहित आहे तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघणार, पण मला जे तुम्हाला दाखवायचं आहे त्यावर तुमचं लक्ष जाणार नाही किंवा कदाचित कुणाचं जाईल पण। तर माझं हा व्हिडिओ दाखवण्याचं एक तात्पर्य आहे, ही जिथे नाचत आहे, जिथे ही या प्रकारचे हावभाव करत आहे, तो मंच आहे दहीहंडीचा। भगवान श्रीकृष्ण जन्मानंतर दहीहंडी केली जाते आणि दहीहंडी हा असा प्रकार आहे की जिथे छोटे छोटे लहान लहान बालके जे आहे ते दहीहंडी करून गोपालकाला वगैरे असं करतात आणि त्याला एक धार्मिक महत्त्व आहे। पण नेत्यांनी आणि या प्रकारचे जे लोक आहेत ज्यांना आपले सण खराब करायचे आहेत ते या प्रकारच्या नर्तकींना आणतात आणि ते असले हावभाव करून त्या नाचतात। आता या ज्या नर्तकी आहेत, या ज्या महिला, मुली असेल, जे असतील त्या ज्या नाचत आहेत तर त्यांची काही चूक नाही हो। जर आपण एखादा कार्यक्रम आयोजित केला, जसं आता आम्ही आयोजित करत असतो शिवकालीन युद्धकला, त्यामध्ये छोट्या छोट्या मुली लाठी, दांडपट्टा वगैरे फिरवतात, पण आमच्याकरता वेळ देण्याकरता या कार्यक्रमामध्ये, अशा कार्यक्रमामध्ये वेळ देत नाही किंवा पाहिजे तेवढं प्रोत्साहन मिळत नाही। माझंच नाही आहे, माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे शिवकालीन युद्धकलेवर काम करतात, मुलांना लाठी, काठी, दांडपट्टा वगैरे शिकवतात आणि ती मुलं, मुली हे कार्यक्रम साजरे करण्याकरता उत्सुक असतात, आतुर असतात, पण मोजून 5 मिनिटं मिळतील असं बोलून अनेक वेळेस थोडाफार जो आहे तो चान्स दिला जातो। पण तिथे सुद्धा अनेक नाक मुरडतात, त्यांनाही आवडत नाही आणि त्यांना जे आवडतं ते या मुली करतात, या महिला करतात आणि त्याला करण्याकरता तुम्ही मजबूर करता। हा दुसरा व्हिडिओ बघा, काय दाखवते हो ही? नेमका हिचा इशारा कुठे आहे? हा इशारा जी ती करते आहे याला कोणता लोकगीत, लोककला किंवा सांस्कृतिक कार्यक्रम कुठला आहे हा? या प्रकारे दाखवणं ही कोणती संस्कृती आहे? पुन्हा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये मागे मंदिर दिसत आहे आणि यात्रेनिमित्त हा कार्यक्रम केलेला आहे। यात्रा कुणाची असते? देवाची असते आणि जिथे देवा धर्माची कामं होतात तिथे या प्रकारची गाण्यांचं आयोजन होतं, आयोजक करतात। शिवरात्रीनिमित्त या लोकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। ही कुठली संस्कृती हो? समोर लोक आहेत, पदर पाडून ती बाई कोणते हावभाव करते आहे, ही कोणती संस्कृती आहे? तुम्ही ठेवा ना, कार्यक्रम चांगले आहेत की, आपल्याकडे भजन ठेवा तुम्ही, कीर्तन, ठीक आहे, भजन कीर्तन लोकांना आवडत नाही, युवा पिढीला आवडत नाही,
शूरवीरताचे काही कार्यक्रम ठेव. बघा, आज जी गरज आहे, तुमची जी मंदिरं टिकलेली आहेत, तुमची जी संस्कृती टिकलेली आहे, त्याला एकमेव कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे. त्यांच्या मावळ्यांनी जो पराक्रम केला, जे युद्ध केला त्यांनी आमच्याकडनं सोडून गेले, ती करा ना, ती दाखवा, त्याला प्रोत्साहन द्या. या प्रकारच्या गाड्यांमधून काय मिळणार? मला माहित आहे, जिथे सांस्कृतिक खरोखर कार्यक्रम होतात तिथे गर्दी येत नाही, सप्ताहामध्ये लोक येत नाही, हरिकीर्तन असेल लोक येत नाही, पण अशा बाया बोलवल्या की हजारो तरुण येतात, अश्लील देणे, शिट्ट्या मारतात आणि नको ते धिंगाणे होतात. अनेक वेळेस पोलिसांना कंट्रोल करण्याकरता लाठी चार्ज करावा लागतो. इतकी गर्दी तिथे होते. का होते? कारण आम्ही आमची संस्कृती विसरत आहोत. विचार करा, व्हिडिओ बघा, गावकरी काय म्हणत आहेत ते सुद्धा तुम्ही ऐका. होते या स्टेजवरच होते, पण ज्यांनी तुम्हाला जी तक्रार दिली ते जाणकार नागरिक असतील, पण त्या ग्रामपंचायतीने मूळ समजून का अर्ज दिला नाही की बाबा महाराजांचा इथं पुतळा आहे आणि तुम्ही इथं कार्यक्रम करू नका. कार्यक्रम सगळं झालं नंतरच काय हे तक्रार, आणि ते पूर्ण पुतळा झाकलेला असतो. वर्षानुवर्ष कार्यक्रम चाललाय आणि आताच काय तक्रार आली? वर्षानुवर्ष कार्यक्रम सुरू आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विभत्सपणे नृत्य केलं जातं. हे ग्रामस्थ म्हणून तुम्हाला मान्य आहे का, हा प्रश्न आहे. आम्हाला काय म्हणायचं आहे, ज्यांनी तुम्हाला तक्रार दिली ती तर तक्रारीचा विषय सोडा, तुम्हाला विभत्सपणे अशा प्रकारे नृत्य करणं मान्य आहे का ते विचार. आता यात्राच आहे, गावची यात्रा आहे आणि तिथं पुतळा झाकलेला असते संपूर्ण. महाराजांचा आम्ही पण आदर करतोय. माझं नाव ऋषिकेश ठाणेकर, ग्रामपंचायत सदस्य. आम्ही गेले 5-6 वर्ष झालं दर यात्रेला, म्हणजे मागच्या बॉडी सुद्धा आणि या बॉडी सुद्धा, दरवेळी इथं शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून आम्ही दरवेळी तिथं कार्यक्रम घेतोय दरवर्षी कोरण गावात. आणि गावाचं मेन लोकेशन असल्यामुळे इथं आम्ही कार्यक्रम घेतोय. आणि काल आमचा 11:15 दरम्यान कार्यक्रम आम्ही सगळे बंद केले. आणि हे जे आता जे व्हिडिओ व्हायरल झाले कशा पद्धतीने केले, ते सामटे युगातले ते व्हायरल झाले, ते शिवजयंती निमित्त ठेवले असं ते झाले. ते शिवजयंती निमित्त नाही, महाशिवरात्री निमित्त आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि गेले 4 दिवस झाले एकसारखं कार्यक्रम चालू आहे. काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होता आणि त्यात महाराजांचा पुतळा झाकून आणला. नाही तसं नाही, महाशिवरात्री निमित्तच हा कार्यक्रम घेतलेला आहे. दरवर्षी घेतोय आम्ही. गेले 6 वर्ष झालं कार्यक्रम चालूच आहे. कुणाचा आक्षेप नाही आक्षेप म्हणून लोकांच्या गावात कोणाचा एका विरोध नाही. ग्रामस्थांना तुम्ही घेऊन बाईट विचारा, काय प्रॉब्लेम नाही. पाठिंबा असं काय नाही, दरवर्षी आमचं कायमचं स्टेजच आहे, ग्रामपंचायतीचं स्टेज आहे. गेले 5-6 वर्ष झाले, मागच्या बॉडीत पण या बॉडीत पण आम्ही कार्यक्रम इथेच घेतोय सगळे. असं दुसरीकडे घेणार कुठे ना, असं आहे. ऐकलं? सरपंच उपसरपंच म्हणत आहेत की आम्ही शिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित करतो. अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेऊन स्वराज्य स्थापनेची बेड रोवली, एक संकल्पना केली, शपथ घेतली, त्या महादेवाच्या पवित्र सणानिमित्त तुम्ही या प्रकारची अश्लील गाणी वाजवता. शिवरात्री, महाशिवरात्री निमित्त. अहो, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना मानत होते त्यांच्या समोर तुम्ही असले जे नृत्य करताय ते योग्य नाही आहे. कुठलाही सण असो, कुठल्याही सणाला या प्रकारची हे नृत्यकला म्हणतात तुम्ही, याला हे नृत्यकला कुठे आहे? विभत्सपणा आहे. दहीहंडी असो, यात्रा असो किंवा अजून कुठला सण, या प्रकारची गाणी वाजवणं, या प्रकारच्या महिलांना नाचवणं हे नाचवणंच आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हे कधीही आवडलेलं नाही, त्यांनी हे खपवून घेतलं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हे आवडत नाही म्हणून तर तुम्ही तो त्या महाराजांचा पुतळा, राजांचा पुतळा झाकून ठेवता. म्हणजे याची तुम्हाला देखील लाज वाटते की महाराजांना सुद्धा हे सगळं आवडत नाही म्हणून तुम्ही महाराजांना झाकून ठेवता. हे अत्यंत चुकीचं आहे. तुमचा निषेध झालाच पाहिजे. तुम्ही म्हणताय की तुमच्या विरोधकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. धन्यवाद त्या लोकांचे ज्यांनी तुमचा हा व्हिडिओ व्हायरल केला. जर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर तुमचं हे काळं कारस्थान जे आहे ते लोकांसमोर आलं नसतं. तुमची निंदा करावी तितकी कमी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेव हे आमच्याकरता, संपूर्ण भारताकरता
हिंदूंकरता पूजनीय आहेत. दोघांसमोरही या प्रकारची अश्लील कृत्य होणं हे निषेधार्थच आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.